जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे। आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत सेवापूर्ती समारंभ। आदर्श शिक्षक कसा असावा, आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या कर्तृत्वाचा ठसा समाजामध्ये कसा उमटवावा आणि त्यासाठी केलेला हा अट्टहास जीवन जगत असताना प्रत्येक वळणावर आपल्याला एका गुरुची साथ हवी असते। आयुष्याच्या ज्या वळणावर आम्ही ज्या शाळेत शिकलो, ज्या महाविद्यालयात शिकलो, त्या महाविद्यालयात ज्या गुरुचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आयुष्यभर उभे राहिले, त्या गुरुचा आज सेवापूर्ती समारंभ आणि त्या सेवापूर्ती समारंभास उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि तोच संपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनल मधून। त्या गुरुवर्यांची मी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमात ओळख करून देणार आहे। ज्या गुरूंचे आशीर्वाद आम्हाला लाभले त्या गुरूंचा आज सेवापूर्ती समारंभ आहे आणि त्या सेवापूर्ती समारंभात आलेल्या प्रत्येक जवळच्या पाहुण्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी, प्रमुख पाहुण्यांनी सरांचं जे कौतुक केलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो। एक आदर्श शिक्षक कसा असावा याचं हे उदाहरण आपल्या समोर आहे। खरं तर शिक्षक म्हणजे माझ्या देशाचा पाया आहे, कारण शिक्षकांनी जर घडवलं तर माझा देश सुंदर व्हायला वेळ लागणार नाही, कारण माझा तरुण हा पूर्णपणे त्या शिक्षकाच्या विद्येतून तावून सुलाखून निघालेला असतो। असे हे आमचे सर आदरणीय डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र केरुकोबर्णे सर, त्यांचा आज सेवापूर्ती समारंभ आणि या सेवापूर्ती समारंभास प्रवरेतील सर्व शिक्षक आणि प्रवराकाठचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले। सरांच्या बद्दल भावना व्यक्त करताना प्रत्येकाच्या मनामध्ये सरांच्या विषयी असलेली भावना जी आम्ही ऐकली, खरोखरच कृतकृत्य झालो। आदरणीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांचं भाषण अप्रतिम झालं। असं हे अप्रतिम असलेलं भाषण सरांच्या विषयी असलेल्या त्यांच्या मनातील भावना त्यांनी आज व्यक्त केल्या। असा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनल मधून। तेव्हा हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून। असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण, माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं। धन्यवाद।
आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी दाणचे चेअरमन श्री भाऊसाहेब बागाजी पाळंदे सर यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो. से गुंजित ध्वनि मंगलम मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 ऐसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है. देव की भांति पूजन करे आज हम देव की भांति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने है कलियां चुनी श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. मन की बगिया से हमने है कलियां चुनी श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. थैंक यू. महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्थापित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतून आपण नियत वयोमानानुसार प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त होत आहात. त्या प्रित्यर्थ आपणास हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. विष्णूने जेथे राहूला हरविले ते ठिकाण रावरी तालुक्यातील गणेगाव येथील शेती मातीचा वारसा व शिक्षणाचा वसा घेतलेल्या कुटुंबात प्राथमिक शिक्षक शिक्षिकेच्या पोटी आपला जन्म झाला. मती मातीच्या सानिध्यात एक बहीण व एक भाऊ यांच्यामध्ये थोरलेपण सांभाळत आई वडील यांच्या बदलीच्या ठिकाणी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेताना पुस्तकासोबत माणसे वाचून घडत गेला. भौतिकशास्त्रासारख्या अवघड विषयात पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतले. आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन या वृत्तीने आपण भौतिकशास्त्राचे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे 1988 मध्ये सेवेस प्रारंभ केला. समस्यांचा अभ्यास करून त्यावर सुचविलेले उपाय व त्यातून आपणास पुणे विद्यापीठाची मिळालेली PhD हे आपले योगदान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरले आहे.
माणसातला माणूस ज्यावेळी माणसासाठी बोलतो लिहितो त्यावेळी माणूस आनंदी होतो. या तत्वाने आपण शब्दांचा लळा व गातागळा हे आपल्याला लाभलेली दैवी देणगी आपण अभ्यासाने व आवडीने जपली. त्यामधून निर्माण झालेला वक्ता व कवी ही आपली वेगळी ओळख समाजाला प्रेरित करते. कृतीयुक्त शिक्षणाचे आदर्श उदाहरण म्हणजे आपली प्राचार्य पदाच्या काळातील सेवा. माणूस व पद याची आपण होऊ न दिलेली सरमिसळ हे आपले वेगळे वैशिष्ट्य ठरते. खुर्चीतला अधिकारी खुर्चीतून उठताच माणूस कधी होतो हे कोणाला कधी कळलेच नाही. धन्यवाद सर. हे सांगून आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाची व्याख्या ज्यांनी आपल्या कार्यकुशलतेने सिद्ध केली अशा आमच्या गुरुवर्य सौ लीलावती सरोदे मॅडम, आमचे स्नेही शालेय शिक्षण समन्वयक प्राध्यापक दळे सर, गावातील सर्व प्रतिष्ठित ती मोठी होते महान बनते हे जरी खरं असलं ना बाळांनो, तरी व्यक्ती ज्या मातीत जन्मली, ज्या समाजात घडली, ज्या कुटुंबात रुजली, त्यातून मिळणाऱ्या आव्हानांना कवेत घेण्याचं सामर्थ्य व्यक्तीच्या अंगी असावयास लागतं. असं सामर्थ्य आणि बळ पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांच्यामध्ये होतं आणि म्हणून त्यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना या प्रवरा मातीच्या भूमीत उभारून जीवन जगण्याची कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, आरोग्य, शेती या सर्व गोष्टींवर लक्ष देत त्याचं आधुनिकीकरण करण्याचं काम पद्मभूषण आदरणीय खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी केलं. म्हणून सर्वप्रथम या दोन्ही विभूतींना माझा या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी मानाचा मुद्रा. यांना नम्रतापूर्वक नमन केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. कदाचित भाषण लांबण्याची शक्यता आहे, मी तशी दक्षता आताही घेणार आहे. परंतु एक गोष्ट सांगतो, शालिनीताईंची भेट 2-3 वेळा झाली नाही. सौभाग्यवतीला घेऊन सहज रविवारी प्रयत्न केला, त्यावेळी ताई कारमध्ये बसलेल्या होत्या. आमच्या दोघांमध्ये कुजबूज सुरू झाली. आता काही भेट होणं शक्य नाही. सौभाग्यवती म्हणाली, मी तुम्हाला म्हणत होते ना लवकर आवरा. मी तिला म्हणत होतो तुझंच लवकर आवरलं नाही. असं करता करता आमच्या समोर गाडी कधी थांबली हे कळलं नाही. ताईंनी तिची काच खाली केली आणि सर्वप्रथम
त्यांना मी नमस्कार करायचंच विसरलो ताई, त्यांनीच मला अगोदर नमस्कार केला. अशा मोठ्या माणसांच्या सहवासात घडण्याचा, या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत सेवा करण्याचा मला योग आला. हे मी माझं या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने भाग्य समजतो. मी आज अत्यंत भाग्यवान आहे. त्याचं कारणच असं की मी माझा राहिलो नाही. अनेक सत्कार, अनेकांच्या शुभेच्छा, सदिच्छा. माझे आईवडील तीर्थरूप सौ ताईंना, हे निवृत्त जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, त्यांनी मला घडवलं, मला अभ्यासासाठी जवळ बसवलं आणि सतत एखाद्या लहान मुलाची जशी काळजी घ्यावी तशी काळजी माझ्या अण्णांनी, माझ्या ताईने माझं शिक्षण होईपर्यंत केली. याचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु अशा पद्धतीने मी जो घडलो आहे त्याचीच ही परिणती आहे. त्यामध्ये आज संस्था प्रमुख म्हणून शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी आलात. हा क्षण माझ्या जीवनातला अत्यंत अविस्मरणीय क्षण असेल आणि हा आनंद मला पुढच्या भावी जीवनामध्ये नक्कीच मदत करणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. या ठिकाणी अनेक आजी माजी विद्यार्थी, पाथरे, आश्वी, पद्मश्री विखे पाटील ज्युनियर कॉलेज, बाबळेश्वर, हे सर्व माजी विद्यार्थी माझ्या सन्मानासाठी, माझ्या या शेवटच्या निवृत्तीच्या क्षणासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी माझं तोंड भरभरून कौतुक केलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. खरं म्हणजे शिक्षण म्हणजे तरी काय असतं? सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी, याला आपण शिक्षण म्हणतो. मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यातलं सुप्त उत्तमत्व शोधण्याचा प्रयत्न जो शिक्षक करतो तो हाडाचा शिक्षक होतो. खरं म्हणजे मी ते केलंय की नाही याचं मला कल्पना नाही, परंतु माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून सतत होणारा पत्रव्यवहार, त्यांचं होणारं तोंड भरून कौतुक, हे खरं म्हणजे मला सतत दिलासा देत राहतं. आणि माझ्या मते प्रत्येक शिक्षकाचं, विद्यार्थी हा शिक्षक असतो. एव्हरी स्टुडंट्स आर टीचर्स ऑफ द टीचर, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. कारण अध्यापनाच्या वेळी प्रत्येक वेळी एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलेली शंका ही माझ्यासाठी पुढच्या अध्यापनाची दिशा ठरली. आणि म्हणून सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून आलेल्या शंकांचा, त्यामुळं मी माझ्या शिक्षकी आयामाला जी समृद्धी आली त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे खरं म्हणजे या सेवापूर्तीच्या निमित्तानं मी नम्रपूर्वक आभार मानू इच्छितो. पद्मश्री विखे पाटील जयंती सप्ताह असेल, पद्मश्री विखे पाटील व्याख्यानमाला असेल, हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय राहिलेले आहेत. व्याख्यानमालेचं एकही व्याख्यान मी कधीही बुडवलं नाही, कारण याच्यातून जे मनाचं भरणपोषण होतं आणि मानवाला जगण्याची जी कला मिळते, या व्याख्यानमालेचं खरं म्हणजे हे जे काही प्रवरा परिसर जो घडला, यामध्ये हा जो काही सांस्कृतिक महोत्सव आणि आध्यात्मिक वातावरण तयार झालं, यामध्ये वाराने आयोजलेली ही पद्मश्री विखे पाटील व्याख्यानमाला हे एक अनोखे आकर्षण आहे असं मला वाटतं. आणि यानंतरच्या काळात देखील या व्याख्यानमालेचा मला विसर पडणार नाही. ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणाहून मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करीन, कारण ती व्याख्यानमाला ही आपल्या जीवनासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरते, यावर माझा नितांत विश्वास आहे. आजी माझे विद्यार्थ्यांनी माझ्यावर केलेले प्रेम हे खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडले आहे. मिलिंद अंतरेसारखा विद्यार्थी, त्याने माझ्याबरोबर पत्रव्यवहार, आणखी अनेक विद्यार्थ्यांनी जे काही मला पत्रव्यवहार केलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर पत्रांनी बोललेलो आहेत, ते सर्व शब्द मी माझ्या मनाच्या कुपीत जपून ठेवलेले आहेत. त्यातून मला सतत ऊर्जा मिळत गेलेली आहे. आश्वी खुर्दचा एक प्रसंग मला आठवतो. दिवस होता शिक्षक दिनाचा. मी आतमध्ये प्रवेश केल्या अचानक विद्यार्थ्यांची गडबड चालू झाली. एक विद्यार्थी म्हणतो, अरे चालू कर फॅन चालू कर. मला वाटलं काहीतरी फॅनमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, परंतु फॅन फिरायला सुरुवात झाली आणि त्या फॅन फिरता त्यातून पडलेली गुलाबाची फुलं ही माझी अत्यंत सर्वात मोठा माझ्या आयुष्यातला सत्कार आहे असं मला वाटतं. स्टाफच्या प्रती आणि गावाच्या प्रती ऋणनिर्देश कसा करू हा शब्द गावाने, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व ग्रामस्थांनी मला जे सहकार्य केलं, जे मला प्रेम दिलं, ते खरं म्हणजे शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही. आणि त्यामुळं गाव आणि शाळा ही कधी जवळ आली
हे माझं मलाच कळलं नाही. माझ्या स्टाफने देखील होता होईल तेवढं त्यांच्या कल्पकतेनं सतत आणि सतत मी कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती आरडाओरडा न करता त्यांनी केलेलं सहकार्य याचा मी सदैव ऋणी राहील आणि ते आपल्यासमोर कबूल करायला मला आनंद वाटेल. खरं म्हणजे सरोदे मॅडमच्या कन्या विद्या मंदिरमध्ये आपण शिक्षक व्हावं, तिथे जावं, ही माझी जी इच्छा आहे ती मात्र अपुरी राहिली. कर्मधर्म संयोगाने पद्मश्री विखे पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आणि ज्युनियर कॉलेज टीचर असल्याकारणानं सर्वच ठिकाणी मोठ्या शाखा मिळाल्या. परंतु हे प्रामाणिकपणे कबूल करावंसं वाटतं, कन्या विद्या मंदिरचं मला सतत आणि सतत आकर्षण राहिलं, परंतु दुर्दैवाने मला तिथे संधी मिळाली नाही. याचा मात्र मला मनामध्ये कुठेतरी रुखरुख आहे असं वाटतं. तरी देखील पद्मश्री जयंतीच्या दिवशी मी कधीही माझ्या शाळेमध्ये नव्हतो, कारण प्रत्येक मुख्याध्यापकांनी माझ्यावर केलेलं प्रेम आणि प्रत्येक वेळी व्याख्यानासाठी मला बोलावणं केलं आणि पद्मश्रींच्या विषयी भरभरून बोलण्याची मला संधी मिळाली. याबद्दल सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा मी सदैव ऋणी आहे. या ठिकाणी वर्तमान स्थितीमध्ये जी ढासळत चाललेली नीतिमूल्ये आहेत याकडं खरं म्हणजे भविष्यामध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नीतिमूल्याबरोबरच शिक्षक कृतीशील असावा, उपक्रमशील असावा आणि ही आव्हानं पुढच्या शिक्षकांना पेलवावी लागतील, पाळावी लागतील आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवावे लागेल. आणि म्हणून निवृत्तीच्या वाटेवरून जाता जाता मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक नम्र निवेदन करेल की यापुढचा जो काळ आहे तो अत्यंत आव्हानात्मक आहे. शिक्षणाची धोरणं बदलत आहेत, शिक्षणाची दिशा बदलत आहेत आणि केवळ थिअरीमध्ये राहून पडून आपण विद्यार्थ्यांना शिकवणं हे आता नवीन आयोगाला मान्य नाही. कृतीयुक्त शिक्षण, आनंदी शिक्षण आणि कृतीयुक्त शिक्षणातून त्यांच्या झालेल्या कल्पना आणि त्या कल्पनेतून त्यांना मिळालेल्या संशोधनाच्या वाटा निर्माण करण्याचं कसब आणि त्या पद्धतीचा प्रयत्न सर्व तमाम शिक्षकांनी करावा अशी मी आपणाला या निमित्ताने विनंती करेन. मान्य श्री यशवंतराव कोल्हाटे सारखे मार्गदर्शक मला या प्रवरा परिवाराने दिलेली एक अनोखी भेट आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य लिखाण घडलं, काही कविता लिहिल्या गेल्या, त्याचं प्रकाशन झालं, दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्यातून मिळालेला सन्मान हा मला नेहमीच ऊर्जा देत गेलेला आहे. बाभळेश्वर शाखेमध्ये सेवा करत असताना मला जी एक अनोखी भेट मिळाली ती म्हणजे माझी विद्यार्थिनी पूजा घोरपडे ही माझी सोनबाई कधी झाली हे मला कळलं नाही आणि प्रवरा परिसराने ही दिलेली भेट, या प्रवरा परिसराचा मी अत्यंत ऋणी आहे. माझे दोन्ही मुलं जी शिकले, माझे अण्णा मला नेहमी म्हणायचे, तू जर या समोरच्या मुलांसाठी काहीतरी केलं आणि वेतनाच्या पलीकडे जर काम केलं तर हीच मुलं तुझ्या मुलांच्या पाठीवर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची परिणती मला आली. माझी दोन्ही मुलं अभय, पूजा बेंगलोरमध्ये उत्तम मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सेवा करत आहेत. लहाना मुलगा देशवाऱ्या केलेल्या आहे आणि ते दोघे पुण्यामध्ये एक उत्तम इंजिनियर म्हणून सेवा करत आहेत. सर्व काही जे घडलं ते केवळ आपल्या कृपाशीर्वादांमुळे, प्रेरणेमुळे आणि मला दिलेल्या या संधीमुळे. सर्वांचे मनपूर्वक आभार कसा मानू. खरं म्हणजे मी आपल्या ऋणातच राहू इच्छितो. खासदार साहेबांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये प्रचंड आदर होता, कारण खासदार साहेबांचा आणि माझा बराच वेळा संबंध आलेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज शालिनीताई विखे पाटलांबरोबर 92 पासून आज तागायत माझा एकदाही बोलण्याचा योग आला नाही, तरी देखील मी या ठिकाणी सुरक्षित सेवा करू शकतो. याचा एकच अर्थ होतो की शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे कुठल्याही शिफारशीशिवाय जर तुमच्याकडे कर्तृत्व आणि गुणवत्ता असेल तर ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था गुणवत्तेची कदर करणारी संस्था आहे. आणि म्हणून आपल्या या सर्वांच्या साक्षीनं मी विखे परिवाराचा अत्यंत ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. या शाळेमध्ये आल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून जी नवीन जबाबदारी खरं म्हणजे मला पडली, ही जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य आणि बळ माझ्या सर्व शिक्षकांनी दिलं. त्यामध्ये प्रामुख्याने उंबरकर सर, इलक सर, गुळवे सर, तांबे सर आणि इतर सर्व. कृपया राग मानून घेऊ नका, कारण बोलण्याच्या ओघामध्ये
अनेकांनी जी मला सहकार्य केलं, माझा जो लेखनिक स्टाफ आहे तो देखील अत्यंत उत्तम आहे. असं जरी असलं तरी कधी कधी सरोदे मॅडमकडून मेमोही स्वीकारण्याची वेळ आली. त्यांना लेखी खुलासा आत्ता दोन तीन दिवसापूर्वीही करण्याची वेळ आली. तो प्रशासनाचा भाग आहे. कारण सरोदे मॅडम जितक्या कडक आहेत तितक्याच त्या संवेदनशील मनाच्या आहेत. कारण त्यांच्या हाताखाली मी काम केलेले आहे आणि अशा प्रकारच्या मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करता करता मी कसा घडत गेलो हे मलाच कळलं नाही. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी नम्र निवेदन करेल की आपण जो अभ्यास करता तो अत्यंत प्रामाणिकपणे करा. प्रत्येक तास हा काळ ज्यावेळी समजायचं की मी हे लेक्चर ऐकलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला काही कळत नाही हे ज्याला कळतं त्यावेळी आपल्याला काहीतरी समजण्याची सुरुवात होते, हे निश्चित आहे. आणि म्हणून आपल्याला कळत नाही हे अगोदर कळलं पाहिजे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना लेक्चर ऐकण्याची आणि व्याख्यानं नीट ऐकण्याची सवय नसते. कुठेतरी आपापसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या खोड्या करणे यामध्ये रममान होऊ नका. आपलं आयुष्य घडा. या दाड बुद्रुक शाखेतल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील तुमच्या शैक्षणिक भावी वाटचालीसाठी एक माझ्या कोबर्णे परिवाराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. ताई, आपण वेळात वेळ काढून इतकी घाईगर्दी असताना देखील माझं मनोगत अत्यंत शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आजच्या सुंदर अशा या वातावरणामध्ये ज्यांनी 3 तप शिक्षक म्हणून सेवा केली असे डॉक्टर राजेंद्र केरू कोबर्णे सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आज रिटायर होत आहेत. म्हणून त्यांच्या ह्या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोसायटी चेअरमन मान्य भाऊसाहेब पाटील पाळंदे, आपल्या कारखान्याचे डायरेक्टर मान्य सुनील भाऊ तांबे, माजी सरपंच मान्य गौरव पाटील तांबे, आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सरोदे मॅडम, आपले सरपंच माननीय योगेश सातपुते, माननीय योगेश तांबे, ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य अशोकराव पाटील जंगम, व्हाईस चेअरमन मान्य भगवान पाटील जनान, प्रवर बँकेचे संचालक मान्य संजय गाडेकर, उपसरपंच मान्य गोकुळ गाडेकर, लोकनियुक्त माजी सरपंच सौ पूनमताई तांबे, सौ ज्योती तांबे, माजी चेअरमन मान्य सुधार्मा पाटील गाडेकर, शिक्षण संस्थेचे संचालक मान्य नितीन दळे सर, उपस्थित असलेले ज्यांच्या डोळ्यासमोर आज हा आनंद सोहळा बघायला मिळतोय असे कोबर्णे सरांचे वडील मान्य किरुनाथ काका कोबर्णे, आई वत्सला मावशी केरू कोबर्णे, उपस्थित सर्वच आपले सर्व ग्रामस्थ पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना खरं तर सरांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी त्याची मांडणी सुंदर पद्धतीने केलेली आहे. कारण त्यांचं शिक्षणच MSc, M.Ed, M.Phil, PhD, BCM झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासारखं तर मी काही बोलू शकत नाही. परंतु 3 तप जाणं एवढं काही सोपं नसतं. 36 वर्ष कशाला म्हणतात हे त्यांनी त्यांच्या या आयुष्यामध्ये चांगलं कर्तृत्व करून आपल्याला दाखवलेलं आहे. सुरुवात त्यांनी बारामतीपासून केली, नंतर रयतमध्ये जॉईन झाले आणि नंतर जे काही जवळजवळ 30-32 वर्ष त्यांनी आपल्या ह्या प्रवरामध्ये कोलार असेल, आश्वी असेल या भागामध्ये त्यांनी जी सेवा केली, अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करून आपल्या या संस्थेमध्ये आज ते रिटायर होत आहेत. हे रिटायर होत असताना पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांचं सुद्धा मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. अनेक गोष्टी त्यांना ह्या संस्थेमधून शिकायला मिळालेलं आहे. शिक्षक म्हटलं तर सर्वच गोष्टी त्यांना लागू होतात. सर्वात प्रथम विद्यार्थी हा मातीचा गोळा असो आकार देण्याचं काम हे शिक्षक लोक करत असतात आणि सर्व ग्रामस्थ शिक्षकाकडे बघण्याचा म्हणजे जो दृष्टिकोन असतो हा एकदम वेगळा असतो. त्याच्यामुळे शिक्षकांनी कसं वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे हे त्यांनी त्यांच्या ह्या राहणीमानावरनं आणि कर्तृत्वावरनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. वास्तविक पाहता एक छोटंसं गणेगाव म्हटलं तर एकदम डोंगरदऱ्यामध्ये एक छोटंसं गाव आणि अनेक शिक्षक तिथं ह्या कोबर्णे परिवारमधून झालेले आहे. आमचेही बाकीचे नातेवाईक कोबर्णे म्हणून आहे, तेही आपल्या बरेच संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. शेवटी आपण जरी ग्रामीण भागामध्ये जन्माला आलो तरी त्यांचे आईवडीलही स्वतः शिक्षक होते आणि आईवडिलांसमोर आपला मुलगा निवृत्त होतो
याच्या इतका दुसरा आनंद आईवडिलांना कोणताही नसतो. प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा असते की आपल्या मुलाने आपलं नाव कमावलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आज त्यांच्या डोळ्यासमोर हा आनंदोत्सव साजरा होत असताना त्यांच्याहीपेक्षा मला जास्त आनंद होतो. कारण जेव्हा आपण एखादं चांगलं कर्तृत्व करतो ते बघण्यासाठी आईवडिलांचं भाग्य लागणं फार महत्त्वाचं असतं आणि ते भाग्य कोबर्णे सरांना लाभलेलं आहे. त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन दोन्ही मुलं आज चांगल्या पद्धतीने स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. सुनाही त्यांच्या जॉब करत आहेत आणि परदेश दौरेसुद्धा त्यांच्या मुलांचे झालेले आहे. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी सर्व जगत असतात. आत्तापर्यंत ते सर्व स्वतःसाठी जगलेले आहे, परंतु उर्वरित काळ जो त्यांचा आहे त्यांना निश्चितच समाजासाठी घालवायचा आहे. समाजामध्ये जे काही आपण हे शिक्षण देत असताना अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की माझी विद्यार्थीसुद्धा इथं हजर आहे. हे विद्यार्थी घडवत असताना बरेचसे विद्यार्थी आज त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलेले आहेत आणि हे करत असताना अनेक कठोर भूमिकाही त्यांना घ्याव्या लागलेल्या आहे. आणि काही गोष्टीमध्ये त्यांनी आता त्यांचा उल्लेख केला की मला मेमोसुद्धा देण्यात आलेला आहे. शेवटी संस्था चालवणं, ही संस्था चालवत असताना सर्वच नियमावली आपल्याला पाळावी लागतात आणि शिस्तही आपल्या संस्थेमध्ये लावायची म्हटलं तर काही ठिकाणी आपल्याला कडवटपणाही घ्यावा लागतो. कारण संस्था चालवत असताना संस्थेचा चालक कोण, मालक कोण, संस्थेचे पालक कोण आणि या संस्थेचे बालक कोण, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. परंतु कोबर्णे सरांनी जे काही शिक्षण आपल्या संस्थेमध्ये दिलेलं आहे, ज्या गावामध्ये त्यांनी शिकवलेलं आहे, ज्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण दिलेलं आहे, प्रत्येक पालकांशी त्यांनी एकदम जवळीक साधलेली आहे आणि नावानिशी सर्व पालकांची ओळख त्यांची झालेली आहे. असं सुंदर नातं हा जमवणारेच आम्हाला शिक्षक पाहिजे असतात. कारण शेवटी विद्यार्थी कसं शिकतो, काय शिकतो, हे ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाला, दाव्याला, मौतीला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतो आणि त्या वेळेस प्रत्येक शिक्षकाचं आमच्या गावातलं शिक्षक आहे, अशा तक्रारी आहेत, तशा तक्रारी आहे. परंतु कोबर्णे सरांच्या बाबतीत माझ्याकडे वैयक्तिक कोणतीही तक्रार आली नाही. आणि त्या दिवशी जात असताना त्यांनी सांगितलं की माझी पर्सनली कधी ओळख नाही, परंतु तुमची जरी ओळख नसली सर, आपण म्हणतो घार उडते आकाशी तिचं लक्ष पिल्लांपाशी. आज कोणत्याही संस्थेमध्ये कोणता शिक्षक शिकवत असला, माझा जरी पर्सनली परिचय नसला तरी प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांचे रिपोर्ट्स हे माझ्यापर्यंत येत असतात आणि हे रिपोर्ट्स आल्यानंतर जर काही रिपोर्ट्स वेगळे जर आले आणि आपल्या मुलांना जर काही त्रास होत असेल, बाकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या क्षणी आपण तिथं कारवाई करत असतो. परंतु तुमच्या बाबतीमध्ये अशी कोणतीही तक्रार आली नाही आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन तुम्ही अनेक विद्यार्थी घडवलेले आहे. इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच संस्थेला जिथे आपलं गरज वाटेल त्या ठिकाणी तुम्ही भक्कमपणे आमच्या पाठीशी उभं राहाल, एवढंच मी आपल्याला सांगते. कारण शिक्षक रिटायर झाल्यानंतर त्यांच्या अंगी एक वृत्ती असते, सर्व गोष्टी नियमात करायच्या असतात आणि मॅडमलाही त्यांचा वेळेवर डबा बिबा सर्व गोष्टी कराव्या लागत असतात. आणि पेशा असा आहे की जेव्हा आपल्याला काही लग्न असतात, कार्य असतात, भेटीगाठी असतात, तेव्हा आपल्याला वेळ मिळत नाही आणि त्यांना वाटतं की आपल्याला आता आपण निवांत झालो, मनासारखं जगू, परंतु हेही गोष्टी घडत नसतात. कारण जे शिक्षक आतापर्यंत निवांत झालेले आहेत, हे शिक्षकांचेही डोळे म्हणजे माझ्या डोळ्यासमोर बरेचसे उदाहरणं आहेत. त्याच्यात आमच्यामध्ये त्या फलके मॅडम होत्या, मागले मॅडम होत्या, धालोने मॅडम होत्या, अशा अनेक टीचर. माझंही शिक्षण प्रवरलेलं झाल्यामुळे बरेचसे शिक्षकांची मला माहिती असल्यामुळे ज्या मॅडम मला शिकवायला होत्या, ज्या रिटायर झाल्या, त्या रिटायर झाल्यानंतर ज्या घरी बसल्या, त्या माझ्यासमोरच लवकर गेलेल्या आहे. परंतु ज्यांनी स्वतःला गुंतून घेतलं कशात तरी, त्या मॅडम अजूनही जिवंत आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने आपलं हे जीवन पुढचं जगायचं असेल तर निश्चितच आपण चांगली गुंतवणूक कशामध्ये आपण केली पाहिजे. आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने तर जगलाच आहात आणि इथून पुढच्याही काळामध्ये आईवडिलांची सेवा तर आपण करणारच आहात. परंतु अजूनही विद्यार्थी जे राहिलेले आहेत, जिथे कमी वाटतात त्या ठिकाणी पर्सनली आमच्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना निश्चितच आपलं मार्गदर्शन होईल. कन्याशाळेची इच्छा आपली अपूर्ण राहिलेली आहे. तुम्हाला सरोद मॅडमच्या हाताखाली काम करायचं आहे, परंतु एखाद्या गॅदरिंगला तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून त्या शाळेमध्ये आम्ही बोलवू. चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथं मार्गदर्शन करा. कारण जरी आपली इच्छा तिथं शिकवण्याची पूर्ण झाली नाही, परंतु एक व्याख्याते म्हणून, एक चीफ गेस्ट म्हणून
सरोज मॅडम त्यांना बोलवण्याची गरज आपल्याला आहे. म्हणजे ती तरी फुलाची पाकळी म्हणून तरी त्यांच्या मनातली सल निश्चितच कमी होईल हे असं मी आपल्याला सांगते. कारण आज लग्न भरपूर आहे, बऱ्याच ठिकाणी मला जायचं आहे आणि कोबर्णे सरांसंदर्भात बोलण्याचंही भरपूर माझी इच्छा आहे. परंतु वेळेअभावी मी काही जास्त वेळ घेत नाही. विखे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी मतदारसंघाच्या वतीने, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. उरलेलं आयुष्य त्यांचं निरोगी राहो आणि मनामध्ये जे काही त्यांनी संकल्प केले असतील, जे काही त्यांच्या मनामध्ये राहिलेले अर्धवट संकल्प असतील, हे सर्व पूर्ण हो, निरोगी आयुष्य लाभून चांगलं कार्य त्यांच्या हातून घडवा असं मी साईचरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. कारण आता बरेचसे चांगले शिक्षक आपले रिटायर होत आहेत. आम्हालाच नेमकी आता कोण प्रिन्सिपल करायचं, काय करायचं, आमच्या पुढे प्रश्न निर्माण होतात. आता मला वाटतं राजुरीचे सुरेश विखे सर ते सुद्धा रिटायर, ते सुद्धा यांच्यासारखेच माणूस आहे. एकदम चांगल्या पद्धतीने शिक्षक, कधी म्हणजे त्यांची कंप्लेंट नाही, तक्रार नाही. तेही मला वाटतं आता 31 तारखेला रिटायर होत आहे. तिथं सुद्धा आपल्याला एक चांगला प्रिन्सिपल द्यावा लागणार आहे. या शाळेतसुद्धा मोठा चांगला प्रिन्सिपल आपल्या जे सिनियरिटीमध्ये आहे ती सिनियरिटीची लिस्ट दाखवून चांगल्या पद्धतीने, कारण ग्रामस्थांचं लक्ष चांगलं असल्यामुळे आपल्या ह्या गावातली शाळा एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपल्या ह्या सर्व संस्थांमध्ये जिथं शाळा आहेत, आज कन्या शाळा जवळजवळ 150 ते 200 ॲडमिशन आपल्या वेटिंगला आहेत. कन्याशाळेमध्ये असेल, PPSला असेल, CBSE असेल, सैनिक स्कूल, सगळीकडे आज वेटिंगला आपल्या ह्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने हे शिक्षक कष्ट घेत असल्यामुळेच आज या शाळेचं नावलौकिक आज झालेलं आहे. आणि पद्मश्रीने जे काही स्वप्न बघितलेलं होतं की शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यांनी लावलेलं रोपटं पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांच्या सहकार्याने वाढवल्यामुळं आज आपल्या ह्या संस्थेचं नावलौकिक वाढवलेलं आहे. इथून पुढच्याही काळामध्ये हा नावलौकिक वाढवण्यासाठी निश्चितच ग्रामस्थांचा हातभार असतोच, पण शिक्षकांनी सुद्धा आपली स्वतःची जबाबदारी म्हणून अजून या शाळेमध्ये आपल्याला काही नाविन्यपूर्ण गोष्टी पाहिजे असेल तर निश्चितच पाठपुरावा करा. त्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आपण चांगल्या नाविन्यपूर्ण गोष्टी आणून ते सुद्धा चांगल्या पद्धतीने कसे शिकतील या दृष्टीने प्रयत्न करूया. एवढं बोलते व आपल्या सर्वांतर्फे त्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आज प्राचार्य डॉक्टर कोबर्णे सर यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आपण अतिशय व्यस्त वेळामध्ये असताना सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, उपस्थितांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने मी आपले शतशः आभार मानतो, आपल्या ऋणात राहू इच्छितो. आणि निमित्त आज सरांच्या मनामध्ये जी घालमेल आहे ती माझ्या कविता रूपी शब्दात मी व्यक्त करत आहे. कारण हे कविता करण्याचं भाग्य सुद्धा आम्हाला सरांच्यामुळेच मिळालेलं आहे. आणि ती प्रेरणा माझा कविता संग्रह आहे. त्या कविता संग्रहाच्या सुरुवातीच्या पानावर प्रेरणा म्हणून आदरणीय डॉक्टर राजेंद्र कीर कोबर्णे सरांचं नाव आहे. मनातील घालमेल मी आज माझ्या कविता रूपी शब्दात व्यक्त करतो आहे. शारदेच्या ज्ञानसागरात चाकरी करत असताना, शारदेच्या ज्ञानसागरात चाकरी करत असताना कधी वळलंच नाही. हे मंतरलेले दिवस कधी संपून गेले, कधी कळलंच नाही. आज पाय उतारीचा पतार आलं, आज पाय उतारीचा पतार आलं. आज मनात घालमेल होतीये जीवनाच्या उन्हाळ माळरानावर एकाच दिशेने धावत रान खुलत तुडवत होतो. आज मागं वळून पाहताना लक्षात आलं की पूर्ण पायवाटच तयार झाली आहे. आणि सर अभिमानानं सांगावं असं वाटतंय की त्याच पायवाटेवरून आम्ही सर्व विद्यार्थी आनंदाने अगदी निसंकोचपणे निश्चिंत आहोत. पण ही घालमेल अजूनही संपत नाही. सरांच्या मनातली ही घालमेल अजूनही संपत नाही. कारण ते म्हणतात मी तुमच्यात असून सुद्धा ची मनात खंत आहे. मी तुमच्यात असून सुद्धा नसण्याची मनात खंत आहे. एक नवविश्व वाट पाहत आहे, त्यासाठीच तर ही उसंत आहे. सर आमच्यासाठी जरी आज निरोप समारंभ असला तरी तुमच्या घरच्यांसाठी आज स्वागत समारंभ आहे. कारण जर एखाद्या वेळेस तुम्ही शाळेत कॉलेजला जायला निघालेला असाल त्यावेळेस घरच्यांनी मॅडमने तुम्हाला सांगितलं असेल की आज माझं डोकं दुखतंय, मला दवाखान्यात जायचं आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं असेल की माझे विद्यार्थी मला वाट पाहत आहेत, मी दुपारून आल्यावर तुला घेऊन जाईल. आणि स्वागत समारंभ यासाठी आहे की सर तुम्हाला आता त्यांना त्यांच्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे. आणि हे सगळं करत असताना सर दरवर्षी ज्यावेळेस माझं गाव हे अवर्षणग्रस्त आहे, आपल्या गावात शेजारी गावातच मी राहतो तांबेरे या ठिकाणी.
ज्यावेळेस उन्हाळा संपल्यानंतर पावसाची चाहूल लागायची आणि पावसाची चाहूल लागून पाऊस ज्यावेळेस पडायचा तो रिमझिम पडायचा आणि निघून जायचा, त्यावेळेस सरांची मला दरवर्षी कविता आठवते. त्या कवितेचा बोल असे होते, येतो म्हणतो पाऊस, येतो म्हणतो पाऊस, वळ्या चाचणांचा होतो, चाचण वळ्या उधळण प्राण आकाशात नेतो, आकाशात नेता असा भितुराची होतो. आणि शेवटच्या ओळी आहेत त्या कवितेच्या, त्या अशा आहेत, अशी टिंगल टवाळी नको नको करू राजा, ओल्या उंचाळी न तुझ्या धाव शिवारात माझ्या. नमस्कार, गुड आफ्टरनून. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय पद्मश्री आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, तसेच ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो ते भारताचे माजी राष्ट्रपती सन्माननीय APJ अब्दुल कलाम सर यांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. सुनील भाऊ तांबे, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्याचबरोबर सन्माननीय गोरखनाथ पाटील तांबे, सन्माननीय विजयराव पाटील तांबे, सन्माननीय योगेश. शुभ सकाळ. आदरणीय शिक्षक, स्टेजवरील सर्व मान्यवर व माझ्या मित्रांनो, आज आपल्या शाळेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कोबर्णे सर यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. सरांबद्दल बोलण्यासारखं तर भरपूर आहे, पण सरांबद्दल एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे सर जरी आपल्या शाळेचे प्राचार्य असले तरीही सरांनी विद्यार्थी व प्राचार्य यांच्यामधील दुरावा कधीही जाणवू दिला नाही. सरांचा सहवास मला जास्त लाभला तर तो म्हणजे मी 10वीला असताना, मग तो सायन्स एक्झिबिशनच्या वेळेस असो किंवा कलेचा काही क्षेत्र किंवा. जहाड बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव पाटील दहिवळकर यांना मी विनंती करते की निर्भीड स्वभावाचा शिक्षक, सर्व समावेशक नेतृत्वाचा शिक्षक, अभ्यासू, हुशार आणि जीवनातील सर्व नीतिमूल्याचं पालन करून एक आदर्श असं व्यक्तिमत्व या दाडच्या महात्मा फुले विद्यालयाला लाभलं. आज आपल्यातून आणि त्यांच्यामध्ये आज दुरावा होणार आहे. सर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भावी आयुष्यात वरील जीवन सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी मी दाड ग्रामस्थांच्या वतीने सरांना या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, माझी भावना व्यक्त करतो. सर, खरोखरच आपण या शाळेच्या नावलौकिकामध्ये भर घातला. प्रवरा एज्युकेशन सोसायटीमध्ये दाडबुद्रुक शाळेचं नाव कोबर्णे सराच्या रूपाने अतिशय उज्ज्वल आणि उज्ज्वल झालं. धन्यवाद. बाबळेश्वर गावचे सामाजिक हाँ तन चैन देखे रवि ते देखे कवी. या ठिकाणी मी कोबर्णे सरांना 2012च्या अगोदरपासून ओळखतो, कारण सरोदे मॅडम प्रिन्सिपल असताना बाबळेश्वरला कोबर्णे सर त्या ठिकाणी होते. या ठिकाणी कोणीतरी म्हटलं मगाशी आता करमल का, रिटायर झाल्यावर आता करमल का, तर मी म्हटलं ही इज अ सोशलाइज्ड मॅन, कारण ते समाजाभिमुख असलेली व्यक्ती आहे. कारण बाबळेश्वरच्या शाळेत ते असताना कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, त्यांची चाललेली धडपड, त्यांचं सूत्रसंचालन आणि त्यांचे विचार व्यक्त करण्याची पद्धती ही 5 वर्ष मी बाबळेश्वरला जवळून पाहिली. कारण बाबळेश्वर विद्यालयाची निर्मिती झाली त्या 40 वर्षापासून माझा त्या शाळेशी संपर्क, आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी बसलेले बरेचसे रिटायर्ड शिक्षक या ठिकाणी आहेत. एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटते, PVP कॉलेजची निर्मिती 71 साली झाली
आणि त्या कॉलेजमधून जे जे विद्यार्थी सुटले ते BEd होऊन ह्याच प्रमाणे एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षक म्हणून लागले आणि त्यातले बरेचसे रिटायर झाले आणि रिटायर होत आहेत. परंतु त्याला अपवाद म्हणजे कोबर्णे सर आहेत. कोबर्णे सर अहमदनगर कॉलेज आणि औरंगाबाद कॉलेजमध्ये शिकले, परंतु आपल्या परिसराचं नेतृत्व, आपल्या परिसराचे भाग्यविधाते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील हे रत्नपारखी होते. जसं एखाद्या रत्नाची पारख रत्नपारख्याने करावी तसं शिक्षक भरती करताना बहुतांश शिक्षकांची इंटरव्ह्यू घेताना त्यांचे कागदपत्र पाहताना आणि तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम मी सांगतो की आपल्या परिसरामध्ये ज्या 48 हायस्कूल आणि उच्च माध्यमिक स्कूल्स त्या व्यतिरिक्त असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखा आणि तिथले विद्यार्थी यांचे 12वीचे गुण पाहून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील ॲडमिशन देत असायचे. तसंच कोबर्णे सरांच्या बाबतीत घडलं की ज्या वेळेला ते रयतमध्ये कार्यरत होते, परंतु त्यांची कागदपत्र पाहून आणि त्यांची पारख करून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांना आपल्या संस्थेत घेतलं आणि आपल्या संस्थेचं नाव कोबर्णे सरांनी उज्ज्वल केलं. ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण शिक्षक कसा असावा या ठिकाणी सर्व शिक्षक आटोकाट प्रयत्न करतात मुलं घडवण्याचा. आपल्या देशामध्ये फार प्राचीन परंपरा आहे, फार लांबवणार नाही मी. रामाचे गुरु वशिष्ठ, कृष्णाचे गुरु संदीपनी आणि कौरव पांडवांचे गुरु भीष्म, त्याचप्रमाणे अगदी अलीकडच्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये आधी चाणक्य आणि सर्वपल्ली राधाकृष्ण की ज्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा होतो. असे आदर्श शिक्षकांची परंपरा या देशाला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक शिक्षक हे विद्यार्थी घडवतात. कारण इस्रोमध्ये गेला, चंद्रयान चंद्रावरती दक्षिण ध्रुवावरती गेला, किंवा तुमचा सगळ्यात जगातला उंच पूल हा 385 मीटरचा उभा राहिला किंवा 404 किलोमीटरचा पूल उभा राहिला, हे ज्या इंजिनियरांनी घडवलं त्याला शिकवणारे सर्व शिक्षकच आहेत आणि त्या शिक्षकांनी त्यांना घडवलं. म्हणून आज हे आश्चर्य जगामध्ये भारत करून दाखवतो. आणि म्हणून अशा या शिक्षकांना, अशा ह्या कोबर्णे सरांना माझा महाबळेश्वरमध्ये आलेला 5 वर्षाचा जो संपर्क आहे त्याचा काल मला फोन आला की तुम्ही उद्या माझा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. एक गोष्ट मी सांगायची विसरलो की आवर्जून माझं महाबळेश्वरचं वक्तव्य सरोदे मॅडममुळं मला कन्या विद्यालयामध्ये जाण्याचा योग आला आणि कोबर्णे सरांमुळं माझ्या सासूरवाडीत पहिल्यांदा माझ्या सासू त्या डिव्हिजन भाऊ होते, त्यांनी इथं सत्कारही करतो मला, आणि माझ्या सासूरवाडीत मला व्याख्यान देण्याचा योग कोबर्णे सरांनी पद्मश्री विखे पाटील जयंतीच्या निमित्ताने आणला आणि मी आलो होतो. आणि मग आज त्यांचं आमंत्रण आल्यावर मी कसं टाळू शकतो. ते म्हणजे तुम्हाला घ्यायला आपले भटवाल सर येते. सर मी भटवाल सरांच्या घरी गेलो 8:30 वाजता, परंतु तेवढ्यात मला आपल्या पवार सरांचा फोन आला की आता तुम्हाला भटवाल सर नाही येणार, मी घ्यायला येणार. आणि ते मला घ्यायला आले. माझ्याच्यानं लावलं नाही. आज पहाटेच 5ला उठून सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. मला ते गाणं नव्हता की एक विद्वान, एक हुशार अशा मुख्याध्यापकांचा रिटायरमेंटचा सोहळा आहे आणि त्याला आपण गेलंच पाहिजे. म्हणून माझे बाकीचे सगळे कामं थांबवून या ठिकाणी मी आलो. आणि सर, तुम्ही समाजाभिमुख आहात, तुम्ही इतके भाग्यवान आहात
की याची देही याची डोळा तुमच्या माता पिता ह्या विठ्ठल रुक्मिणी समोर तुमचा हा निवृत्तीचा सोहळा होतोय ही फार बाकीची गोष्ट आहे, कोणाला लाभत नाही. कारण आई वडील भक्त पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली ना, म्हणून पांडुरंगाला पंढरपूरला यावं लागलं. आणि तुमचं पांडुरंग आणि रुक्मिणी ते स्टेजवर आहेत आणि म्हणून उर्वरित आयुष्यात तुमची पती पत्नीची तर काळजी घ्या, पण ह्या माता पित्यांची तुम्ही काळजी घ्याल याची मला नक्की खात्री आहे. आणि पुढील जीवन समाजामध्ये राहून, कारण एकलपणे माणूस बसला की तो खचून जातो आणि तुमचा स्वभाव सोशल आहे हे मगाशी मी म्हटलो. तसं तुम्ही सामाजिक कार्य स्वतःला वाहून द्या. त्याचप्रमाणे तुमची जी व्याख्यानं आणि तुमची जी बोली भाषा आणि तुमची मांडण्याची जी पद्धती आहे ही खूप खूप उत्कृष्ट आहे. ती मी बाबळेश्वरला पाहिली, आजच्या भाषणातून पाहिली आणि म्हणून तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही आणि तुमचं पुढील आयुष्य नक्कीच निरोगी आणि नक्कीच सुदृढ राहील याबद्दल मला तरी शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठ व सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमचे 3 तपाचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कोबरने टिकावली या अर्थाने त्या कुठल्याही गोष्टीला खतपाणी घालावं लागतं आणि आम्ही ते घातलं आणि त्यामुळे आम्हाला हा जो योग आला आहे तो अतिशय चांगला आहे. आमचे कोबरणे काका असतील, कोबरणे मावशी असतील, हे सगळे माणसं माझ्या घरातली माणसं आहेत. आणि ही गोष्ट सांगायची राहिली की या निमित्ताने का भगवद्गीतेमध्ये एक सांगितलेलं आहे की कृष्ण आणि अर्जुन संबंध. तर खरं म्हणजे कृष्ण कोण आणि अर्जुन कोण हा आम्हा दोघांना नेहमीच संभ्रम पडायचा. कधी मी कृष्ण असायचो, कधी ते अर्जुन असायचे आणि कधी ते अर्जुन असायचे, मी कृष्ण असायचो. आणि अशा पद्धतीनं ही जे नातं आहे ते आम्ही जपलं. आणि एक गोष्ट मला सांगायची की माझ्या 2 गोष्टीचं माझं नुकसान झालं या ठिकाणी. कोबरणे सर प्राचार्य झाल्यामुळे मला 2 गोष्टीचा तोटा झाला आणि तो 2 गोष्टीचा तोटा जो असा आहे की पहिली गोष्ट मी माझ्या मित्राला 2 वर्ष दुरावलो आणि दुसरी गोष्ट प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था एका चांगल्या शिक्षकाला दुरावली. हे 2 तोटे अतिशय महत्त्वाचे माझ्या दृष्टीने वाटतात. कारण 2 वर्ष मी माझ्या मित्राला भेटू शकलो नाही कारण ते माझे प्राचार्य होते. ज्यावेळेस आम्ही गेटमधून मध्ये यायचो त्यावेळेस ते मित्र नसायचे तर ते माझे प्राचार्य असायचे आणि ज्यावेळेस माझ्याजवळ येऊन ते बसायचे तर त्यावेळेस मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं कसं सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये तुम्ही माझ्याजवळ यायचं नाही आणि मी तुमच्याकडे येईन किंवा येणार नाही, परंतु ते फक्त अकॅडमिक स्वरूपात असेल. आणि आम्ही ती शिस्त दोघांनीही घालून घेतली. आणि सर नेहमी म्हणायचे का आपल्या दोघांना एकमेकाची जास्त भीती वाटते आणि खरोखर ही जी भीती आम्हाला वाटायची एकमेकाची ती भीतीच आम्हाला या उंचीपर्यंत घेऊन आली. आणि आमचं जे एक नातं आहे ते खूप चांगलं आहे आणि ते यापुढे शिकावं अशी परमेश्वरांनी प्रार्थना करेल. आणि त्यासाठी आमच्या कोबरणे वहिनी आणि कोबरणे सर त्यांचे सगळे बंधू आमचे मेवणे त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी सगळ्यांनी तो सरांना सांभाळून घेतलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी जे सहकार्य केलं ते सगळं मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. अतिशय कमी वेळामध्ये खरं तर मानता येणं अवघड आहे, परंतु एक भावना म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. कवयित्री कवी यशवंत पुणे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांना काही कामानिमित्त जावं लागलं. तसेच आदरणीय सौ सरोदे मॅडम, इतर सर्वच मान्यवर. आजची सत्कार मूर्ती अगोदर माझे शिक्षक नंतर माझे सासरे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कोबारणे सर. सर्वप्रथम आमच्या कोबारे परिवाराकडून तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या पप्पांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते वरवर अतिशय शांत दिसणारे, आतून मात्र अत्यंत शिस्तप्रिय व स्वभावाने अत्यंत अभ्यासू असे व्यक्तिमत्व आहे. तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे. सरांची अगोदरची विद्यार्थिनी व आत्ताची सुनबाई हे माझे मी भाग्यच मानते. मी स्वतः माझे पती धीर अक्षयदादा, जाऊबाई सौ आर्या चौघे इंजिनियर आहोत याची आमच्या मम्मी पप्पांना खूप अभिमान आहे. आमच्या संसार वेलीवर उमललेले फुल सिया आमच्या मम्मी पप्पांचा वीक पॉइंट आहे. मम्मी पप्पांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो हीच आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. तसेच सरोदे मॅडम यांची माझी पहिल्यांदी भेट ही मी कार्यक्रमामध्ये गाणे म्हणण्यासाठी भाग घेतला होता तर त्यावेळी फर्स्ट टाइम झाली. तर त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलून त्यांच्यासोबत समोर गाणं म्हणून दाखवायला सांगितलं.
तर त्यावेळी त्यांच्यासोबत माझी पहिल्यांदी ओळख झाली. तर पप्पांच्या बाबतीत अजून दुसरं काही सांगायचं म्हटलं तर माझ्या मागच्या नंतरच्या सगळ्या बॅचेसना माहिती होतं की हे मला सूनबाई करून आणणार आहे. फक्त मलाच माहिती नव्हतं की ते मला सूनबाई करून आणणार आहेत म्हणून. तसेच आम्हाला क्लासमध्ये पण ते दुसरं जर काही सांगायला लागले ना तर बाकीच्या मुलांना तर माहितीच असेल की सर कसे मध्ये थोडं म्हणजे शिकवायचा इतका अनुभव नसेल आला सरांना तुमच्यासोबत. बट आम्हाला जर बाकीचं काही सांगायला लागले ना तर मग आम्ही सरांना म्हणायचं हो सर छान 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 अजून सांगा. म्हणजे तेवढा वेळ जायचा आमचा आणि सरांकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण भेटायची. तसेच अजून पण सरांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तर त्यानंतर आम्हाला 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये पण फिजिक्स हा विषय होता. सो आम्ही नेक्स्ट टीचरच्या नोटबुक नाही प्रेफर केल्या, आम्ही सरांच्याच नोटबुक प्रेफर केल्या. तर आमच्यासोबत बाकीचे जे बाहेरून आलेले मुलं मुली पण होते त्यांनी पण आमच्या नोटबुकच्या कॉपी करून घेतल्या. तर सगळ्यात शेवटी एवढंच बोलायचं की आधी जेव्हा ओळख नसताना पण पप्पा जसे होते आत नाही त्यांनी आज शेवटपर्यंत तसंच राहा. थँक्यू. सरांच्या सुनबाई पूजा कोबणे हिनं अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलंय, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. यानंतर मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर कोबर यानंतर मी सरांना विनंती करतो की यानंतर सरांचे आईवडील यांचा विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. मी आदरणीय सरोदे मॅडम यांना विनंती करतो की विद्यालयाच्या वतीने सरांचे आई त्यांनी व्यासपीठावरती यावं. सर्व मान्यवरांना प्राचार्य माजी प्राचार्य जे या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. समन्वय यांनी एक अशी इच्छा व्यक्त केली की आभार प्रदर्शनाचा जो भाग आहे तो कोबरने सरांनीच करावा आणि आम्हाला एक कविता आपली ऐकवावी. खरं म्हणजे मनोगतामध्ये एक गोष्ट राहूनच गेली ती दळे सरामुळे शक्य होते. ती अशी की सर्वांचे आभार मानता मानता आणि सर्वांचा निर्देश व्यक्त करता करता माझ्या सौभाग्यवतीचा माझ्याकडून उल्लेख राहिला आणि कदाचित यानंतर घरी गेल्यानंतर मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही का अशा प्रकारच्या प्रश्नांचं भडीमार माझ्यावर झाला असता. सौभाग्यवतीने देखील मला उत्तम साथ दिली. दररोजचा डबा असेल किंवा सणवार असेल, इव्हन रविवारी तासाला सुद्धा मी शाळेमध्ये यायचो आणि तास घ्यायचो आणि इकडे तिकडे पाहुण्यांकडे जे जावं लागायचं त्याला देखील या तासामुळे बंधन यायचं. ते सर्व तिने माझ्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी पत्करलं. म्हणून तिचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे की माझ्यातला शिक्षक हा सतत आणि सतत जागरूक ठेवण्याचं महत्त्वाचं काम इतरांच्या बरोबर माझ्या सौभाग्यवतीने केलं. दळे सरांच्या सूचनेनुसार एवढे सगळे मुख्याध्यापक आणि प्राचार्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि स्वतः शालिनीताई आणि माझ्या आयडॉल सरोदे मॅडम, माझे मित्र दळे सर, हे सर्वजण खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थित झालेत. माझे जवळचे मित्र माजी केंद्र प्रमुख माने सर, नेमसे पाटील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे व्याही आठरे पाटील आणि घोरपडे पाटील, त्याचबरोबर माझे सर्व साडू मंडळी, त्यामध्ये काळे पाटील असेल, आडसुरे पाटील असेल, गोरे पाटील असेल आणि घोडेश्वर पाटील असेल, हे देखील सपत्नीक माझ्या मेवण्या आणि मेहुणी नालकर पाटील, हे सर्व आणि सर्व कदाचित आता मला फेस करावं लागेल की नातेवाईकांचं की आमचं नाव राहिलं, जे राहिलेले सर्वांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. आणि दळे सरांच्या इच्छेखातर मी माझ्या कवितेच्या, खरं म्हणजे समोर कागद नसताना कविता म्हणणं हे अत्यंत अवघड काम आहे, तरी देखील त्यांच्या इच्छेसाठी मी प्रयत्न करतो आणि आजच्या या वातावरणाच्या निमित्ताने तशी कविताही निवडतो. कवितेचं शीर्षक आहे पाश. गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करतो. रुसलेल्या पावसाच्या बांध पायात पैंजण, ताल धरू दे रे त्याला, गाणं सांडून चांदण,
रुसलेल्या पावसाच्या बांध पायात पैंजण पेरणीच नव जुन असं फिटू दे मनात वखरणी कोळपणी चिंब भिजू दे रानात रुसलेल्या पावसाच्या बांध पायात पैंजण सरीवरंब्यान साऱ्या फुल पातीला झेलाव त्याच्या झुलव्यान फुल लाजू पिवळव रुसलेल्या पावसाच्या बांध पायात पैंजण फुल बहार नाजूक त्यानं गळू झाला सांग पावसाच्या कानी चोर लुच्चात हाणला अशी कृपा झाली तर लाही फुटल रानात अशी कृपा झाली तर लाही फुटल रानात अशी कृपा झाली तर लाही फुटल रानात. माझे मार्गदर्शक आणि शब्दस्निधी साहित्य आणि सांस्कृतिक व्यासपीठाचे संस्थापक श्री यशवंत पोलाटे सर यांच्या सहवासामध्ये हा शब्दोत्सव जास्तीत जास्त आणि अधिकाधिक फुलवता आला आणि त्याचं भाग्य हे सर्वच शब्दस्नेही मित्रमंडळीला पुनश्च एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात. सर्व संस्थांचे पदाधिकारी विशेष करून सर्वच मुख्याध्यापक आता मी नामोल्लेख करणार नाही, मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. आपल्या सर्वांचं मी अत्यंत ऋणी आहे आणि तुमच्या पुढील भावी वाटचालीमध्ये शिक्षकांना असेल, मुख्याध्यापकांना असेल आणि विद्यार्थ्यांना असेल मी शुभेच्छा देतो. तुम्ही बोलावलं तर पुनश्च एकदा परत आपल्या कुठल्याही कामासाठी माझी येण्याची तयारी आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. या ठिकाणी मधु कोरडे मामा यांनी सुद्धा अनमोल असं वेळ दिला आजारी असताना सुद्धा त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. दक्षता घ्या. आपल्या सेवकांनी त्या ठिकाणी उभा राहा. कृपया सर्व सेवकांना विनंती आहे की कृपया मुलं जेवण करून राहिलेले आपण त्या ठिकाणी थांबा. ओके बरं त्याला मुलं गोंधळ करतात आपण कोणी नसल्यावर. समोर बघा. माजी प्राचार्य आदरणीय खर्डे दादा सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करतो आणि विनंती करतो की भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे सर्वांना. लक्ष द्या. अरे भैया काय म्हणतो. हा एक इकडे लक्ष द्या. समोर लक्ष द्या. मागची ही द्या. समोर लक्ष द्या.
तुमची भोजनाची व्यवस्था केलेली स्टाफ रूम मध्ये समोर एकदम म्हणजे बॅक साईडला तिथं स्टाफ रूम मध्ये. चला पावसाचं वातावरण आहे, तुम्हालाही त्रास व्हायला नको. हे बसून चला. तांबे मॅडम, अवताडे मॅडम, आमच्या महिला भगिनी ना भोजनासाठी थोडस उरकून घ्या. एक मिनिट.